नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरनं सुनीता मोरजकर यांनी एक फार छान विचार मांडलाय. तो विचार तुमच्यापर्यंत पोचवते. आनंदी राहण्यासाठी आपण काय करायला हवंय याविषयी ते आपल्याला त्या विचारात सांगतात की बघा, आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळण्यासारखं वागण्याची कला आत्मसात करावी लागते. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया दिली तर मन कायमच थकलेलं राहतं. काही प्रश्नांची उत्तरं माहीत असतानासुद्धा त्यावेळी शांत राहणं हेच खऱ्या समजूतदारपणाचं, समजुतीचं अर्थात मॅच्युरिटीचं लक्षण असतं. आयुष्यात सगळ्या गोष्टी बघा आपल्या मनासारख्या घडत नाहीत. म्हणूनच ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या स्वीकारणं गरजेचं असतं. ज्या गोष्टी बदलता येत नाही ना, मग त्याच्यावर राग करण्यापेक्षा त्या सोडून पुढे जाणं हे शहाणपणाचं ठरतं. कारण बघा, राग आपल्यालाच जाळतो आणि समोरच्याला आपल्या रागाचा काहीच फरक पडत नसतो. आणि प्रत्येक वेळी आपण स्वतःला सिद्ध करत बसलो ना, तर मग आपलं अस्तित्वच ओझं बनतं. त्यामुळं कधी दुर्लक्ष करणं, कधी सोडून देणं हेही स्वतःवरचं प्रेमच असतं. आणि मन हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं हे थांबवावं लागतं. आयुष्य म्हणजे सततची लढाई नाही आहे. कधीकधी शांत माघारही असते त्यात. हसत पुढे जाणं म्हणजे पळ काढणं नाही आहे. आणि शेवटी आनंद हा काही परिस्थितीत नाही आहे, ती स्वीकारण्याच्या आपल्या वृत्तीत असतो. हे आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर आपण हे कायम लक्षात ठेवलं ना आणि त्यानुसार विचार केला ना, तर नक्कीच आपण प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या मनाचा समतोल राखू शकू आणि प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढू शकू. आनंदाच्या क्षणी भरभरून त्या क्षणाचा आनंद घेऊ शकू. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.